नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, आत्ताची बातमी आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका आणि या तालुक्याचा संबंध नंतर छत्रपती संभाजीनगर शहराशी कसा आला. जालना जिल्ह्यातील जो भोकरदन तालुका आहे या तालुक्यामध्ये एका तरुणीला, एका मुस्लिम तरुणाने, एका विवाहित मुस्लिम तरुणाने ज्याचं नाव आहे शेख इम्रान शेख हबीब, या 35 वर्षीय माणसाने एका 9वीत शिकणाऱ्या मुलीला धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकलाय. हे लव जिहादचं प्रकरण आहे. नेमकं प्रकरण काय, तर ज्या वेळेला ही मुलगी भोकरदन मध्ये राहायची त्यावेळेला या मुलीचा शेजारी हा शेख इम्रान होता. त्यावेळी हा शेख इम्रान विवाहित होता. आता या शेख इम्राननं काय केलं, या इम्राननं त्या 9वीत शिकणाऱ्या मुलीचे अंघोळ करताना तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने ते फोटो आणि व्हिडिओ त्या मुलीला दाखवले आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मी तुझे फोटो, तुझे व्हिडिओ सगळ्यांना दाखवल, सगळीकडे व्हायरल करल, अशी तिला धमकी दिली. आणि या धमकीनंतर तिला ब्लॅकमेल करून वारंवार त्या मुलीला शारीरिक अत्याचार केले. आता ज्या वेळेला ती मुलगी 25 वर्षांची झाली तोपर्यंत हे अत्याचार चालूच होते. 2016-17 या मुलीने या इम्रान शेखच्या त्रासाला कंटाळून भोकरदन सोडलं आणि छत्रपती संभाजीनगर शहरात राहण्यासाठी आले. पण हा नराधम तेवढ्यात थांबला नाही. या शेख इम्रानने भोकरदन पासून त्याने पण छत्रपती संभाजीनगर गाठलं आणि शहरात येऊन, संभाजीनगरात येऊन त्या मुलीला पुन्हा ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि संभाजीनगरमध्ये त्या मुलीसोबत वारंवार अत्याचार केले. आता शहरातील जो उस्मानपुरा भाग आहे, या भागातील जो शहानूर मिया दर्गा आहे, या परिसरात या शेख इम्रानचे नातेवाईक राहतात. तर या शेख इम्रानने या तरुणीला त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेऊन तिथे सुद्धा तिच्यावर बलात्कार केला. आता हे प्रकरण बाहेर कसं आलं, तर या मुलीवर वारंवार हा शेख इम्रान, त्याची आई, त्याचे वडील आणि त्याचा भाऊ हे धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकत होते. आता एकदा ही गोष्ट एवढी वाढली की या शेख इम्रानने त्या मुलीच्या घरी जाऊन त्या मुलीला, तिच्या वडिलांना, तिच्या आईला बेदम मारहाण केली. आता मारहाण झाल्यानंतर या लोकांना ते सहन झालं नाही आणि त्या मुलीने आणि तिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन या शेख इम्रान विरुद्ध आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीमध्ये तिने सगळं सांगितलं. तिने तक्रारीत असं म्हटलं आहे की या शेख इम्रानने मला माझे फोटो काढून, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत जवळपास 9 ते 10 वर्ष माझ्यावर अत्याचार केला. त्यानंतर हा शेख इम्रान त्या मुलीला फोन करून नमाज पठण करवायला शिकवायचा. एवढंच नाही तर जगात सगळ्यात चांगला धर्म हा इस्लाम धर्म आहे आणि तुला तो कबूल करावाच लागल, असं तो वारंवार तिच्यावर दबाव टाकायचा. तो तिला उर्दू भाषा शिकण्यासाठी दबाव टाकायचा. एवढंच नाही तर कुराण शरीफ तू वाचलंच पाहिजे आणि जर तुला उर्दू येत नाही तर त्याने मराठी भाषेत ते कुराण शरीफ त्या मुलीला आणून दिलं आणि तिला ते वाचण्यासाठी तो दबाव टाकायचा. आता मी तुला दुबईला नोकरी लावून देतो असे आमिष त्याने तिला दाखवले आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्याने त्या मुलीला स्वतःच्या जाळ्यात ओढलं. एवढंच नाही तर त्या इम्रानचे वडील आणि त्याची आई आणि तिचा भाऊ तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी वेळोवेळी जोरदार दबाव टाकायचे. आणि त्याचा जो भाऊ आहे जुनेद शेख, तो आणि त्याची आई तिला तू कायम बुरखा घातला पाहिजे असं तिला ते दबाव टाकायचे. एवढा सगळा प्रकार घडला आणि तिच्यावर वारंवार तो शारीरिक अत्याचार करतच राहिला. शेवटी या पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. पोलिसांनी या आरोपी जो आहे इम्रान शेख, त्याला आणि त्याचा जो भाऊ आहे जुनेद शेख, या दोघांनाही अटक केली आहे. सध्याच त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडी मिळाली आहे आणि आता पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. तर मंडळी, आता माझ्यातर्फे आणि आमच्या देवगिरी मराठीतर्फे तुम्हा सगळ्यांना एक आव्हान. बहिणींनो, जर तुमच्या सोबत असा प्रकार घडत असेल, कोणता युवक, कुठला माणूस, कुठला तरुण जर तुमचे काही फोटो, व्हिडिओ त्याच्याकडे असतील, काढले असतील, तर त्यानंतर जर तो तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर त्या ब्लॅकमेलला, त्या दबावाला बळी न पडता त्वरित तुम्ही तुमच्या घरच्या
वडीलधाऱ्या माणसांना खरा खरा तो प्रकार सांगा आणि तुमची इज्जत जाईपर्यंत वाट बघू नका. वेळीच डोळे उघडा, सावधान व्हा आणि स्वतःचं आयुष्य वाचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.